दारूच्या नशेत भरधाव वेगात डंपर चालवून फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची घटना पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ घडली. या अपघातात 2 मुलांसह 3घांचा मृत्यू झाला आहे. यात मुलांच्या काकांसह 2 बालकांचा समावेश आहे, तर 6 जण गंभीर जखमी झालेत. यातील 3घांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी रात्री 12 ते 1 च्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्याजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैभवी रितेश पवार वय 1, वैभव रितेश पवार वय 2, रिनेश नितेश पवार वय 30 अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर जानकी दिनेश पवार वय 21, रिनिशा विनोद पवार वय 18, रोशन भोसले वय 9, नागेश निवृत्ती पवार वय 27, दर्शन संजय वैराळ वय 18, आलिशा विनोद पवार वय 47 अशी जखमींची नावे आहेत. डंपर चालक गजानन शंकर तोटे वय 26 राहणार नांदेड यास अटक करण्यात आली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे त्याला पाठवण्यात आले आहे. रविवारी रात्रीच ते अमरावती येथून बिगारी आणि मजुरी कामासाठी वाघोली येथे आले होते. एका कुटुंबातील 12 जण फुटपाथवर झोपले होते, तर आणखी काही जण फुटपाथच्या बाजूला झोपड्यांमध्ये झोपले होते. यातील काही जण हे बाहेरील राज्यातील आहेत. मद्यधुंद डंपर चालक तोटे यास अटक करण्यात आली आहे.